भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. भरपूर असं बेनिफिट्स असलेला दुधी भोपळ्याचं भरीत पाहूया. हे खूप भारी लागतो. आता हा गॅसवरती भाजून घ्यायचा, जसं आपण वांगं भाजतो ना तेल लावून तसाच भाजून घ्यायचा आहे. आता ह्याचं वरचं जे काळा कवर आहे ना ते काढून टाकायचं आहे. पूर्ण असं खरडून घ्यायचं आहे सुरीने आणि मग तो स्वच्छ पाण्याने धुतला तरी चालतं. म्हणजे काळं सगळं निघून जातं. आणि निवडताना मी अगदी कोवळा निवडलेला आहे दुधी भोपळा. म्हणजे तो छान असा भाजला जातो लगेच. आता हे त्याचं कवर काढून झालेलं आहे पहा. आता बारीक चॉप करून घेऊ याचा. आणि भरपूर असं बेनिफिट्स असलेला हा दुधी भोपळा, ह्याच्यापासून ना वजन ज्याला कमी करायचं आहे ना, तर वजन कमी होतो दुधी भोपळा खाल्ल्याने किंवा ज्यूस पिल्याने. आणि म्हणायला गेलं तर कॅल्शियम भरपूर असतं या दुधी भोपळ्यामध्ये. आठवड्यातनं एकदा तरी तो खाल्ला पाहिजे. मग आपण डाळ घालून करतोय किंवा त्याचे थालीपीठं बनवतोय, तर असं भरीत कधी खाल्लात का? नक्की करून पहा. भरीत खूप सुंदर लागतं. आता कढईमध्ये अर्ध्या पळीवर तेल घेतलेलं आहे. हे पहा छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता जिरं मोहरी टाकूया. जिरं मोहरी आता तडतडलेले एक मिरची टाकूया त्याच्यामध्ये. मिडियम 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा धना जिरा पावडर घेतलेला आहे. तर कांदा परतून घेऊ प्रथम. कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो अगोदर घातला तर तो कांदा भाजला जात नाही. आता हा कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर तो सुद्धा परतून घेऊ थोडासा. आता ह्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा घालूया आणि थोडीशी आता ह्याच्यामध्ये हळद देखील टाकायची आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ. आणि ह्याचा ज्यूस ना बरेच जणी पिल्यानंतर गुगलला सर्च केलेला आहे. तर दुधी भोपळ्याचा ज्यूस करून पिल्यानंतर बरेच जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. कारण तो कडू असतो ना तो पिल्यानंतर. आता हे छान असा परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं. मग पुन्हा एकदा ते 2 ते 3 सेकंदात ठेवायचं आहे. छान असं आत तो शिजला जातो. चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवूया. 2 ते 3 सेकंद फक्त झाकण ठेवायचं आहे. कारण भोपळा जो आहे तो छान भाजला गेलेला आहे गॅसवरती. आणि चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तो छान भाजला जातो किंवा जाळी असेल तर जाळीवर भाजून घ्या. आता वरती झाकण ठेवूया त्याच्यावरती. आता छान आता तो त्याच्यामध्ये शिजला गेलेला आहे पहा. आता काढून पाहूया. आणि आता डिशमध्ये घ्यायचं आहे आणि मस्त त्याचा बाईट घ्यायचा आहे. गरमागरम दुधी भोपळ्याचा भरीत आरोग्यदायी तयार आहे. चला तर मग वाट कसली बघताय? माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.